मी आता आलो आहे पालघर जिल्ह्यातील नांदगाव समुद्र किनाऱ्यावर. इथे तुम्ही बघू शकता झेंडे लावलेत. तर स्थानिकांकडून माहिती घेतल्यावर असं समजलं हे सप्तकुवारी देवस्थान आहे. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीची घटना आहे. 7 मुली म्हणजे लग्न न झालेल्या मुली त्या समुद्रावर आल्या होत्या. त्या भरती असल्यामुळे त्या वाहून गेल्या समुद्रात. तर त्यांना वाचवायला एक व्यक्ती गेली तिकडची. तर त्यांना वाचवता दुर्दैवाने त्या 7 जणी आणि ती एक व्यक्ती होती, जो माणूस होता, त्याचंसुद्धा निधन झालं तिकडेच. आणि त्यांची इच्छाशक्ती होती जगण्याची. त्यांना वरदान मिळालं असं म्हणतात देवाचं, की त्या दगड स्वरूपात लगेचच 7 दगड म्हणून त्या बाहेर आल्या. तर हे दगड तुम्ही पाहू शकता. आणि एक 8वा दगड म्हणजे त्या व्यक्तीचं स्वरूप, असं जे वाचवणारा व्यक्ती त्या 7 जणींना, पण त्या वाचू नाही शकल्या दुर्दैवाने. त्याचा हा 8वा दगड आहे. आणि गावातले लोक श्रद्धेने इथे येतात, नवस मागतात, नवस पूर्ण होतात त्यांचे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की जरी किती भरती असली तरी दगडांच्या वरून पाणी वाहत नाही. म्हणजे दगड भरती असतानासुद्धा दगड दिसतातच पाण्यात. आता ओहोटी आहे, तुम्ही बघू शकता. हे पाणी सुकलं, इथे आटलं आहे, कांदळवन आहे. तर आपल्या आसपाससुद्धा अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी असतात. तिथल्या स्थानिक गावातल्यांकडून त्यांची माहिती मिळते. इथे दूरवर तुम्ही बघू शकता तारापूरचा प्रकल्प, डहाणूचा.